ठाणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांचा विचार करता घोडबंदरपासून वर्तकनगर आणि स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा आणि आरटीओच्या समन्वयातून काही निर्णय घेण्यात आलेत आणि आवश्यक वाहतूक बदलांसाठी लवकरच प्रायोगिक अधिसूचना सुद्धा काढली जाणार आहे, असं आमदार संजय केळकर यांनी सांगितलंय। शहरामधल्या वाढत्या वाहतूक समस्या आणि नियमित होणारी वाहतूक कोंडी यावरती उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी 3 हात नाका या ठिकाणी वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये वाहतूक शाखा, महापालिका, आरटीओ आणि नागरिकांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली आहे। यावेळी झालेल्या निर्णयांची माहिती संजय केळकर यांनी समाज माध्यमांवरती दिली आहे। घोडबंदर स्टेशन परिसर, वर्तकनगर, मध्यवर्ती ठाणे ह्या भागांमध्ये वाढती लोकसंख्या आणि वाहनं यामुळे नियमित वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरं जावं लागते। अवजड वाहनं, खासगी बसगाड्या, मीटर आणि शेअर रिक्षा यांची अनधिकृत वाहतूक, बेकायदेशीर पार्किंग, फेरीवाल्यांचं अतिक्रमण यामुळे शहरामध्ये विशेषतः घोडबंदर आणि स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेत। वाहतूक नियंत्रण परिपूर्ण व्हावं यासाठी शहरामध्ये 2000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत, पण वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचं मनुष्यबळ कमी पडत आहे आणि त्यामुळे पुढील अधिवेशनामध्ये याबद्दल मागणी सुद्धा केली जाईल, असंही केळकरांनी सांगितलंय। ठाणे शहरामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये वागळी स्टेट, वर्तकनगर, घोडबंदर रोड आणि ठाणे शहर स्टेशन परिसर या सगळ्या विषयाच्या संबंधी अनेक दिवस अनेक प्रकारच्या तक्रारी होत्या, काही लेखी निवेदनं होती आणि त्या दृष्टीने एक कॉमन बैठक आम्ही ट्रॅफिकच्या DCP, त्यांचे ACP आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर RTOचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांना सोबत ठेवून एक बैठक आयोजित केली होती। कारण की ठाणेकरांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे हा वाहतूक कोंडीचा आहे, पार्किंगचा आहे। निरनिराळ्या ठिकाणी अवैध प्रकारे त्या ठिकाणी दोन्ही बाजूने पार्किंग केलं जातं किंवा वाहतुकीमध्ये निरनिराळे जे अडथळे आहेत त्यासंबंधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर जे आहे ते त्रस्त आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित केली होती आणि त्याच्यामध्ये ठाणा स्टेशनच्या परिसरामध्ये योग्य पद्धतीने रिक्षाचं नियोजन कसं करता येईल, त्या ठिकाणी खाजगी वाहनं येतात त्याचं नियोजन काय करता येईल, तुमच्या शेअर रिक्षाच्या संबंधामधलं कसं नियोजन करता येईल, गोखले रोडचं असेल किंवा निरनिराळे जे चौक आहेत, स्टेशन रोड आहे त्या ठिकाणी जे अडथळे निर्माण होतात, काही फेरीवाल्यांच्या संबंधामधले विषय जे आहेत ते महापालिकेला देखील आम्ही सांगितले आणि काही नोटिफिकेशन काढण्याचा आता निर्णय झालेले आहेत। ते प्रायोगिक तत्वावर नोटिफिकेशन काढून हा वाहतुकीचा प्रश्न जो आहे तो जेवढा हलका करता येईल, कारण की एकीकडे शहर वाढतंय, पॉप्युलेशन वाढतंय, वाहनाची संख्या देखील एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आहे, रिक्षाची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे, प्रायव्हेट बसेस देखील अवैधपणे या ठिकाणी धावत आहेत, असे अनेक चुकीच्या पद्धतीने वाहतूक कोंडीला कारणीभूत असलेली गोष्टी होत आहेत। तर त्याच्यावर ठोस अशा प्रकारची उपाययोजना केली जावी अशा संबंधितली आमचा हा निर्णय झाला आहे आणि पुढच्या काळामध्ये वाहतूक पोलीस जे आहेत ते कठोरपणे कारवाई करतील। मी नागरिकांना देखील आवाहन करेन की शेवटी आपलं शहर आहे, आपल्या या वाहतूक कोंडीतून आपल्याला जर मुक्त राहायचं असेल तर आपण पण या सर्व नियमांना जे आहे ते सहकार्य करायला पाहिजे। सर्व व्यावसायिकांना देखील मी आवाहन करेन की शेवटी तुम्ही व्यवसाय करत आहात याचा अर्थ तुम्ही लाखो लोकांना वेठीच धरू शकणार नाही, तर तुम्ही देखील याच्यामध्ये महापालिकेला सहकार्य करायला पाहिजे आणि स्टेशन परिसरामध्ये या पुढच्या काळामध्ये RTOचे गर्दीच्या वेळेला 2-2 RTOचे अधिकारी पण उभे राहतील आणि ते देखील अवैध आणि चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर प्रकारची कारवाई करतील। आता ही बैठकीच्या नंतर त्याच्या फॉलोअपची देखील बैठक काही 2 महिन्यानंतर आपण घेऊ की काय याच्यामध्ये फरक झालेला आहे आणि अजून देखील दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू। शेवटी नागरिकांची जी निवेदनं येतात त्या निवेदनांना न्याय देण्याकरता अशा प्रकारची बैठक जी आहे ती आम्ही आयोजित केली आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून याच्यामध्ये सहकार्य करायला पाहिजे। जिथे वाहतूक खातं जे आहे ते चुकीचं असेल तर तिथे त्यांना आपल्याला योग्य प्रकारे सांगायला देखील लागेल आणि त्यांनी देखील कठोरपणे जी कारवाई करायला पाहिजे ती त्यांनी करायला पाहिजे। सर, कुठेतरी वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे वाहतूक पोलिसांवर ताण होत आहे आणि
नागरिकांनी देखील कुठेतरी शिस्तीत वागण्याची गरज आहे. नाही, हे दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. आता शासनाने ह्या टेक्नॉलॉजीचा देखील फार मोठा उपयोग सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे जसं गुन्ह्यांचं त्या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये निरीक्षण होतं, तसं वाहतुकीचं देखील होते. मला सांगायला आनंद वाटेल की आम्ही देखील पाठपुरावा केला होता की या पूर्ण महानगरपालिका क्षेत्रात 2000 CC कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्याचा देखील या टेक्नॉलॉजीचा उपयोग पुढच्या काळात होईल. तरी देखील वाढत्या शहराच्याकडे बघता आपल्याकडे ही संख्या कमी आहे. त्याच्यामुळे शासनाकडे देखील मी मागणी करणारे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये की आवश्यक तेवढं या ठिकाणी पोलीस बळ आपल्याला दिलं गेलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे नागरिकांच्या मध्ये देखील काही आपल्याला त्यांना काही माहिती देण्याकरता आणि जागृती निर्माण करण्याकरता आणि त्यांनी देखील याचं पालन करण्याकरता काही मोहीम करता येईल का त्याच्या संबंधात देखील विचार करणार.